मी बाजीराव गुंडाप्पा लगारे. मी 1984 ते 2008पर्यंत कोगे येथे प्राथमिक शिक्षक म्हणून काम केलेलं आहे. 84 ते साधारण 90च्या दशकामध्ये बाळासाहेब पाटील कोगे हे आमचे विद्यार्थी होते. 5वी 6वी 7वी या इयत्तेमध्ये शिकत होते. अत्यंत अडचणीतून ते शिकत होते. त्या काळात नुकतीच त्यांची आई वारलेली होती आणि घरी कोणी नसताना अडचणीतून ते शाळा शिकत. तर अशा या बाळासाहेबांचा बाळूचा आता बाळासाहेब झालेला आहे. त्याच्याबद्दल आम्ही बोलवून त्यांना मला जरा अभिमानास्पद वाटल्यामुळं माझ्या घरी मी त्यांना बोलवलं आणि आज त्यांचा सत्कार करावा असं मला वाटलं. म्हणून मी दुपारी त्यांना फोन केला तर ते एका दुसऱ्याच ऊस सभासदांच्या बरोबर गुंतलेले होते. त्यांनी कसा तरी वेळ काढून माझा फोन गेल्यावर येतोच म्हणून सांगितलं आणि आज माझ्या हस्ते त्यांचा सत्कार केला. मी त्यांची सगळी बाकी आत्तापासून पाठीमागची सगळी शेतीविषयातलं हिस्ट्री पाहिली तर ते अल्बम वगैरे बघितले. त्यातून खूप काही शिकण्यासारखं. बाळासाहेबांनी एवढी मोठी उत्तुंग भरारी मारली त्याबद्दल मला भरभरून त्यांचं कौतुक करावं वाटलं. म्हणून मी आज मुद्दाम होऊन त्यांना घरी बोलवून त्यांचा मी सत्कार केलेला आहे. आज सर्व माझ्यासारख्या इतर शिक्षकांनाही आमच्या खूप अभिमानाची गोष्ट वाटावी आणि शेतकऱ्यांनाही अभिमानाची गोष्ट वाटावी असं यातून काहीतरी त्यांना पुढं चाल मिळावी असं मला वाटतंय. वास्तविक अशा शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनानं स्वतःहून त्यांना आदर्श शेतकरी असं त्यांना हे द्यायला उपाधी द्यायला हरकत नाही. पण कधी मिळेल त्यावेळी मिळेल. पण आज आदर्श म्हणजे सगळ्यांचे शेतकऱ्यांचे गुरु बाळासाहेब पाटील कोगेकर यांचा मला खूप अभिमान वाटतो. आणि त्यांनी निस्पृहपणे निस्वार्थपणे शेतकऱ्यांना उत्तर प्रदेश मध्य प्रदेश इकडं जाऊन राज्याच्या बाहेर जाऊन कर्नाटकासारख्या भागामध्ये जाऊन लोकांना मदत करतात. याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. आणि अशा बाळासाहेबांचं उत्तरोत्तर संपूर्ण कार्याला यश मिळत जावं हीच आमची परमेश्वर शरणी इच्छा आहे. जय हिंद.